आपण बोलतोय तो एप्रिल मे महिना आहे आणि दर सुट्टीत पालकांच्या मनात हा प्रश्न असतो की आता कोणत्या छंद वर्गाला घालायचं किंवा कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्या पाल्याला एंगेज करायचं. तर पालकांनी किंवा मुलगा समजा त्याची ती जाणीव असेल तर त्या मुलानं काय गोष्टींवर ठरवावं की मला गाण्यात रस आहे किंवा नाही, मी गाण्याला संगीताला छंद म्हणून किंवा भविष्यात प्रोफेशन म्हणून पाहू शकतो. मला सगळ्यात पहिल्यांदा माझ्यातलं लहानपण जर आठवतो मी ह्या प्रश्नाच्या निमित्ताने. कारण सुरुवातीला मी काय करत असेन तर मी चांगलं ऐकत असेन. म्हणजे घरात जर काही चांगली गाणी लागलेली असतील किंवा बाहेर समजा हरिपाठ चालू असेल किंवा कीर्तन चालू असेल किंवा भजन चालू असेल किंवा एखादं शास्त्रीय गाणं चालू असेल, तर मला जर आईबाबा घेऊन गेले असतील तर सगळ्यात पहिलं लक्षण असतं मुलांमध्ये ते तू चांगला बसून ऐकतोय. सो ते पालकांना लक्षात घ्यायला पाहिजे की आपला मुलगा आधी शांत बसून ते ऐकतोय का, आणि तो जर नीट ते ऐकत असेल बारकाईने तर ते मला खूप मोठं लक्षण वाटतं की हा याच्यात काहीतरी करू शकतो, याला रुची असते. कारण काय होतं, कृती करण्याच्या आधीसुद्धा ना मुलगा ती गोष्ट बारकाईने बघत असतो, इंटरेस्ट असेल तर. आणि ती गोष्ट म्हणजे खेळातसुद्धा समजा क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, खेळाच्या क्षेत्रात पण आपण गेलं किंवा अभ्यासातही जरा, तर सगळ्यात पहिले तो अभ्यास करायला बसतोय का नीट, हे जे लक्षण आहे. अभ्यास करणं नंतर आहे, पण तो बसतोय का आधी नीट, आवडीने, स्वतःच्या आवडीने. तेच तसं गाण्याचे लक्षण आहे की तो पहिले ऐकतोय का. सो तो जर ते ऐकत असेल चांगलं तर मग ते लक्षण असावं, त्याकडे बघायची गरज आहे. आणि मग पुढे ऐकण्यानंतर मग त्याच्यात हळूहळू बदल होतात, त्या ऐकल्यामुळे बदल व्हायला लागतात. गाण्याचा रस्ता हा नेहमी कानातून जातो असं मी नेहमी म्हणत असतो. त्याच्यामुळे मुलगा जेवढं चांगलं ऐकेल तेवढा तो चांगला पुढे त्याच्यात वळेल किंवा चांगलं काहीतरी करू शकेल.